सो बघा, व्हॉट इज टास्क. आपल्याला काय करायचं आहे, एक आयडेंटिटी प्रूफचा ड्रॉपडाऊन क्रिएट करायचा. आता हा जो सिनॅरिओ आहे खूप साऱ्या गव्हर्नमेंट ॲप्लिकेशनमध्ये, जिथे आपण रजिस्ट्रेशन करतो गव्हर्नमेंटच्या साईटवर असू द्या किंवा कोणत्या कंपनीच्या करिअर पोर्टलवर रजिस्टर करतो, हा सिनॅरिओ खूप जागी असतो. आता आपल्याला करायचं काय, युजरकडनं त्याचे आयडेंटिटी प्रूफचे डिटेल घ्यायचे. सो आता कन्सिडर करा, लेट्स से मी आयडेंटिटी प्रूफचं डिटेलमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड सांगितलं. सो बघा, पहिला ऑप्शन काय म्हटलं की एक आयडेंटिटी कार्डचा ड्रॉपडाऊन क्रिएट करा, तो झाला. त्यानंतर बाजूला एक टेक्स्ट बॉक्स असेल, ज्याच्यात जो आयडेंटिटी कार्ड म्हटलं, आधार कार्ड म्हटलं तर आधार कार्ड टाकेल, पॅन कार्ड म्हटलं तर पॅन कार्ड टाकेल, व्हॉट एव्हर. ओके. त्यानंतर ऑन चेंज ऑफ आयडेंटिटी ड्रॉपडाऊन म्हणजे जो आयडेंटिटी कार्डचं प्रूफ सिलेक्ट करेल त्यानुसार या टेक्स्ट बॉक्सला मॅक्स फील्ड लागलं पाहिजे. आता मॅक्स मॅक्स लेंथ काय असतं, लेट से मी समजा आता ह्या टेक्स्ट बॉक्सला, हा माझा टेक्स्ट बॉक्स आहे, राईट. समजा इथे मी मॅक्स लेंथ टाकलं 5. सो आता मी 5 पेक्षा जास्त कॅरेक्टर टाईप नाही करू शकत इथे. बघा, लिमिट झालं. दिस इज मॅक्स लेंथ. सो हे जे आपण स्टॅटिक केलं ना, हे मला काय करायचं आहे, डायनामिक करायचं आहे. ओके. सो समजा लेट से मी आधार कार्ड सिलेक्ट केलं, तर मला मॅक्स लेंथ किती पाहिजे इथे, राईट. आणि तेच समजा पॅन कार्ड केलं तर जे काही आहे, पहिले 5 कॅरेक्टर्स, मग 4 नंबर आणि अजून एक कॅरेक्टर, वॉट एव्हर काउंट. बरोबर. असेच अजून मल्टिपल वेगवेगळे गोष्टी असू शकतात. ड्रायव्हिंग लायसन्स अजून काहीतरी वेगळं असेल. पण जस्ट एक सिनेरिओ कसाठी आपण 2 घेऊया आणि त्यांनी करूया. त्यानंतर व्हॅलिडेट बटनच्या क्लिकवर, आता व्हॅलिडेट बटनच्या क्लिकवर काय करायचं आहे, आता हा व्हॅलिड पॅन कार्ड असू शकतो का, कॅरेक्टर, नाही. राईट. किंवा आधार कार्डमध्ये फक्त कॅरेक्टर असतील का. सो आधार कार्ड काय असतं, किती डिजिट, 12 डिजिट, आणि तो फक्त नंबर असेल. आणि पॅन कार्डमध्ये तर ते आपलं रेग्युलर एक्सप्रेशन, तर त्याच्यात थोडंसं रेग्युलर एक्सप्रेशन सांगेल की व्हॉट इज रेग्युलर एक्सप्रेशन. ओके. सो हेच आपल्याला व्हॅलिडेटच्या बटनवर करायचं आहे. परत अजून एक याच्यात गोष्ट करूया, की बघा, रिलोड केलं मी पेज, इथे माझं प्लेस होल्डर काय दिसतंय, एंटर आयडेंटिटी कार्ड नंबर. समजा मी कोणताच आयडेंटिटी कार्ड सिलेक्ट नाही केलं अजून, तर बाय डिफॉल्ट प्लेस होल्डर हे दिसणार. पण लेट से मी सिलेक्ट केलं आधार कार्ड. सो मग इथे आयडेंटिटी कार्ड नंबरच्या जागी मला काय आलं पाहिजे, एंटर व्हॅलिड आधार कार्ड नंबर. समजा मी इथे पॅन कार्ड म्हटलं तर एंटर व्हॅलिड पॅन कार्ड नंबर असं आलं पाहिजे. म्हणजे माझं प्लेस होल्डर सुद्धा डायनामिक झालं पाहिजे. म्हणजे ह्या ड्रॉपडाऊनच्या चेंजवर 2 गोष्टी करायच्या, एक तर या टेक्स्ट बॉक्सला मॅक्स लेंथ पण अटॅच करायच्या डायनामिक, आणि प्लेस होल्डर सुद्धा डायनामिक करायचं. सिनेरिओ क्लिअर आहे सगळ्यांना. हो सर. हो सर. ओके. आता चालू करूयात. हे एल आय मध्ये लिहून घेऊया आता जे आपण बोललो. ऑन आयडेंटिटी ड्रॉपडाऊन सिलेक्शन, we need to add dynamic placeholder to text box. हे असे सिनेरिओ नॉर्मल अप्लिकेशन मध्ये खूप असतात, छोटे 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 छोटे. ओके. जस्ट अ मिनिट. ओके. आणि ऑन ड्रॉप डाऊन चेंज, ठीक आहे. आता चालू करूया. सो पहिला कोड लिहावा लागेल ऑब्व्हियसली आपल्याला या ड्रॉपडाऊनच्या चेंजवर, करेक्ट. सो आता ह्या ड्रॉपडाऊनच्या चेंजवर, सो मी इथे लिहितो ऑन ड्रॉपडाऊन आहे, सो मला चेंज इव्हेंट लिहावं लागेल ऑन. परत फंक्शनचे नावं सुद्धा, व्हेरिएबलचे नावं सुद्धा, इट शुड बी डिस्क्रिप्टिव्ह. सो आता हा ड्रॉपडाऊन कशाचा, आपला आयडेंटिटीचा. सो ऑन आयडेंटिटी ड्रॉपडाऊन चेंज, आपल्या फंक्शनचं नाव, करेक्ट. क्रिएट करूया. आज स्क्रिप्ट टॅग ओपन केला मी इथे, फंक्शनचं नाव, राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, एंटर. नाव. आता एक तर आपण हा साधा फंक्शन क्रिएट करू शकतो किंवा ॲरो फंक्शन पण क्रिएट करू शकतो, पण जस्ट बेसिक स्टिक करूया म्हणून साधा फंक्शन मी क्रिएट करतोय. आता ह्या ड्रॉपडाऊनच्या चेंजवर काय काय करायचं आपल्याला, पहिली गोष्ट मला ह्या ड्रॉपडाऊनमध्ये काय व्हॅल्यू सिलेक्टेड आहे ते रीड करावं लागेल, म्हणजे युजरनी कोणता ऑप्शन सिलेक्ट केला. आता बघा, इथे 3 ऑप्शन आहे. हा पहिला ऑप्शन काय असतो, ॲज अ प्लेस होल्डर ऍक्ट करतो. कारण ड्रॉपडाऊनला आपण प्लेस होल्डर टाकू शकतो का जसं प्लेस होल्डरला, नाही. तिथे एक ऑप्शन ठेवतो ज्याला व्हॅल्यू काय ठेवतो आपण, एम्प्टी. आणि मग तिथे आपण टेक्स्ट देतो, आपला जो काही टेक्स्ट द्यायचा आहे तो ॲज अ प्लेस होल्डर. सो दिस विल बी माय प्लेस होल्डर. नाव
सो आपल्याला काय करायचं आहे, ह्या ड्रॉपडाऊनची सिलेक्टेड व्हॅल्यू. सो या ड्रॉपडाऊनला मी आयडी दिली आहे बघा. आयडी पण कशी दिली आहे, डीपीडीएल आयडेंटिटी टाईप. डीपीडीएल म्हणजे ड्रॉपडाऊन आयडेंटिटी टाईप. सो पहिले रीड करूया, वॅर सिलेक्टेड आयडेंटिटी प्रूफ, म्हणजे कोणता आयडेंटिटी प्रूफ सिलेक्ट केला आहे. सो डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी राऊंड ब्रॅकेट डबल कोट्स आपला टेक्स्ट बॉक्सची ड्रॉपडाऊनची आय डी डॉट व्हॅल्यू, म्हणजे जी सिलेक्टेड व्हॅल्यू असेल. आता समजा मी हे डॉट व्हॅल्यू जर केलं तर मला लेट्स से मी आधार कार्ड सिलेक्ट केलं तर मला हे भेटेल की हे भेटेल. व्हॅल्यू. Anyone? आणि समजा हे व्हॅल्यू नसते इथे आणि मी जर आधार कार्ड सिलेक्ट केलं तर काय भेटेल. नल. नाही. बघा ड्रॉपडाऊन मध्ये हे खूप बेसिक आहे की समजा तुमच्या ऑप्शन मध्ये व्हॅल्यू हा ऍट्रिब्यूट असेल तर तुम्हाला तो व्हॅल्यू भेटतो, नसेल तर मग तुम्हाला काय भेटतो, टेक्स्ट रिटर्न होतो. करून बघूया, ठीक आहे. आता बघा आधार कार्डला आपण व्हॅल्यू नाही दिली आहे आणि पॅन कार्डला व्हॅल्यू दिली आहे. आता एवढंच करून बघूया. हा खूप बेसिक क्वेश्चन आहे. ओके, जे नवीन असतील त्यांना नाही समजलं तर ठीक आहे, पण जे ऑलरेडी सगळं करून झालंय, रिॲक्ट आणि अँग्युलर पर्यंत पोहोचले, त्यांना हे खूप ऑब्विस होतं की माहित पाहिजे होतं. चेक करूया आता. सोर्सेस आपला फंक्शन डिबगर लावलाय आपण. ठीक आहे, मी आता आधार कार्ड सिलेक्ट करतोय. काय भेटलं मला, आधार स्पेस कार्ड. हे काय आहे, माझं टेक्स्ट आहे ऑप्शन मधलं. कंटिन्यू. आता समजा मी पॅन कार्ड करतो, इथे काय भेटलं, पॅन कार्ड विदाउट स्पेस. पण इथे काय दिसतंय, पॅन कार्ड. हे काय माझं टेक्स्ट आहे, पण मी व्हॅल्यू मध्ये काय ठेवलं होतं, पॅन कार्ड डायरेक्टली. समजलं. सो ड्रॉपडाऊन मध्ये समजा तुम्ही व्हॅल्यू ऍट्रिब्यूट दिली आहे तर तुम्हाला ती व्हॅल्यू भेटेल, अदरवाईज जो टेक्स्ट आहे ना तो दिसतो, भेटतो व्हॅल्यू मध्ये. क्लिअर एव्हरीवन. क्लिअर आहे का सगळ्यांना, डाऊट आहे कोणाला. हो सर. ओके ना, इथे परत व्हॅल्यू देऊन देऊया. आता हे जी व्हॅल्यू असते ना, इट्स नॉट नेसेसरी की इथे जे टेक्स्ट दिलाय तेच इथे असेल. इथे वेगळं असू शकतं, इथे वेगळं असू शकतं. हे असं का बरं, कारण जेव्हा आपल्याला एपीआय कडनं डेटा येतो ना त्यावेळेस इथे आपण व्हॅल्यूमध्ये नॉर्मली आयडी बाइंड करतो आणि इकडे काहीतरी टेक्स्ट दाखवतो. सो जसं जसं तुम्हाला एपीआय वगैरे समजेल तसं मग तुम्हाला माहित पडतं ह्या व्हॅल्यूचा ऍक्च्युअली पर्पज काय असतो. सो पहिला टास्क झाला की आपण ड्रॉपडाऊनच्या चेंजवर युजरनी काय आयडेंटिटी प्रूफ सिलेक्ट केलं ते रीड केलं. आता आपल्याला कोड लिहायचा आहे की समजा इफ सिलेक्टेड आयडेंटिटी प्रूफ इक्वल टू, आता डबल इक्वल टू लिहू की ट्रिपल इक्वल टू लिहू कम्पॅरिझन साठी, सांगा. इथे डबल इक्वल टू लिहायचं की ट्रिपल इक्वल टू लिहायचं, मला चेक करायचं ना की आयडेंटिटी प्रूफ आहे की म्हणजे आयडेंटिटी प्रूफ कोणता आहे. डबल इक्वल टू लिहावं की ट्रिपल इक्वल टू लिहायला पाहिजे, कोणाला वाटतं डबल इक्वल टू लिहायला पाहिजे. परत एकदा बघा, वाटतंय कोणाला डबल इक्वल टू लिहायला पाहिजे. सर सेमच होईल ना, डबल इक्वल टू व्हॅल्यू हा. रीड होईल. परत परत आपलं फाईल बेसिक फॉर्मॅट. कन्सेप्ट, राईट. परत आपलं बेसिक कन्सेप्ट बघा, डबल इक्वल टू आणि ट्रिपल इक्वल टू मध्ये डिफरन्स काय. डबल इक्वल टू काय करतो, फक्त व्हॅल्यू कम्पेअर करतो. आणि ट्रिपल इक्वल टू काय करतो, व्हॅल्यू डाटा प्लस टाइप डेटा चेक टाईप. करेक्ट टाइप. फॉर्मॅट. करेक्ट. सो आता इथे ऑब्व्हियसली स्ट्रिंगच आहे. सो डबल इक्वल टू करा और ट्रिपल इक्वल टू करा, वन अँड द सेम थिंग. आता इथे इंटिजर येणार आहे का, नाही ना, स्ट्रिंगच येणार आहे. सो डबल इक्वल टू और ट्रिपल इक्वल टू बोथ विल वर्क फाईन. बघा इंटरव्ह्यूअर काय करेल, कोणता क्वेश्चन कसा विचारेल, यू नेवर नो. त्याचा क्वेश्चन समजा जसं मी क्वेश्चन विचारला की डबल इक्वल टू चालेल का, सो आन्सर वुड बी येस. कारण की आपल्याला दिसतंय ना की स्ट्रिंगच व्हॅल्यू येणार आहे आणि कम्पेअर पण आपण स्ट्रिंग सोबतच करतोय. जिथे आपल्याला माहित नाही की यार इंटिजर येऊ शकतं आणि मी कम्पेअर स्ट्रिंग सोबत करतोय, तिथे तुम्ही ट्रिपल इक्वल टू यूज करा की तुम्हाला व्हॅल्यूज आणि डेटा टाईप दोन्ही चेक करायचं. पण इथं तुम्हाला सरळ सरळ दिसतंय की ड्रॉपडाऊन मध्ये व्हॅल्यू तुम्ही व्हॅल्यूज ठेवली आहे स्ट्रिंग मध्ये आणि इथे पण तुम्ही कम्पेअर त्याच व्हॅल्यू सोबत करणार आहे, राईट. स्ट्रिंग सोबतच करताय, त्याच्यामुळे डबल इक्वल टू पण चालेल और ट्रिपल इक्वल टू पण. ओके ना. आता समजा आधार कार्ड असेल तर मला काय करायचं आहे, हा जो टेक्स्ट बॉक्स आहे याला काय करायचं आहे, मॅक्स लेंथ सेट करायचं आहे. सो हे बाय डिफॉल्ट मॅक्स लेंथ काढून टाकूया. आता ह्या टेक्स्ट बॉक्सला आयडी दिली आहे TXT आयडेंटिटी नंबर, याला पहिले सिलेक्ट करूया. सो वॅर डायरेक्टली लिहूया डॉक्युमेंट
डॉट गेट एलिमेंट बाय आय डी, राऊंड ब्रॅकेट, डबल कोट. ठीक आहे, एवढं. इथपर्यंत काय केलं मी, तो माझा टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट केला. आता त्याला मला काय करायचं आहे, मॅक्स लेंथ सेट करायची आहे. सो मॅक्स, वेट पहिले सर्च करून घेऊया कसं करतं. जावा स्क्रिप्ट सेट मॅक्स लेंथ इनपुट. मी कधी करून नाही बघितलं आहे. अच्छा, डायरेक्ट मॅक्स लेंथच आहे. ठीक आहे. ओके, सो डायरेक्ट मॅक्स लेंथ आहे. प्रॉपर्टी त्यांनी सजेस्ट नाही केली म्हणून. मॅक्स लेंथ समजा आधार कार्ड आहे, म्हणजे युजरनी समजा आधार कार्ड सिलेक्ट केलं आहे, तर मला या टेक्स्ट बॉक्सला मॅक्स लेंथ किती सेट करावं लागेल? 12. ओके, तसंच ही सेम लाईन आता कॉपी पेस्ट होणार, इथे जाणार. आधार, सॉरी, इथे आपण पॅन कार्ड नाही लिहिलं, दुसरी इफ कंडिशन असेल विथ पॅन कार्ड. पॅन कार्ड मध्ये किती? 5 आपले लेटर, 4 सर ट्रिपल इक्वल नंबर, टूच्या इथे पण पॅन कार्ड येईल ना? 10. कुठे? सॉरी, इथे चेंज केलं मी. इथे पाहिजे होतं, हे इथे पाहिजे होतं. पॅन कार्डची लेंथ 10 असते, बरोबर? बरोबर आहे ना, 10 लेंथ असते ना पॅन कार्ड. हो. ठीक आहे. सो पहिला टास्क झाला आपला, की आपण टेक्स्ट बॉक्सला जो युजरनी सिलेक्ट केला त्याच्यानुसार डायनामिक मॅक्स लेंथ टाकली. आता सेम गोष्ट, ज्यांना अँग्युलर आणि रिॲक्ट येतं, ही सेम गोष्ट तुम्ही रिॲक्टमध्ये किंवा अँग्युलरमध्ये करून बघा. तिथे तुम्ही थोडंसं इनपुट प्रॉपर्टी यूज करता, प्रॉपर्टी बाइंडिंगनी. जावा स्क्रिप्टमध्ये थोडंसं एलिमेंट सिलेक्ट करून करावं लागतं. सो ऑब्व्हियसली जसं आपण माहिती आहे, जावा स्क्रिप्टमध्ये कोड जास्ती असतो, तेच अँग्युलर आणि रिॲक्टमध्ये गेल्यावर कमी होतो कोड. एक तास झाला. त्याच्यानंतर दुसरं काय करायचं होतं आपल्याला, प्लेस होल्डर सुद्धा डायनामिक करायचं होतं. ओके, आता बाय डिफॉल्ट प्लेस होल्डर काय, एंटर आयडेंटिटी कार्ड नंबर. आता ह्या प्लेस होल्डरला डायनामिक करायचं होतं. सो परत याच लाईनमध्ये, या इफ स्टेटमेंटमध्ये समजा TXT नंबर प्लेस होल्डर, एरिया प्लेस होल्डर येईल की काय येईल का? ठीक आहे, चेक करून बघूया. प्लेस होल्डर डायरेक्टली विथ स्मॉल केस, आणि याला व्हॅल्यू पाठवूया, एंटर. इथे काय लिहूया, आयडेंटिटी कार्डच्या जागी आधार कार्ड नंबर टाकूया. तसंच ही लाईन कॉपी पेस्ट, आणि दुसऱ्या एल्समध्ये आधारच्या जागी पॅन कार्ड. चेक करूया होतं की नाही. तर ठीक आहे. आता लेट्स से मी आधार कार्ड सिलेक्ट केलं. सो इथे गेला, आता माझा कोणता कंडिशन एक्झिक्यूट होणार, पहिला आधार कार्ड. इथे गेला, मॅक्स लेंथ सेट केली आणि प्लेस होल्डर पण टाकलं. आता डिबग करून बघूया याला, म्हणजे इन्स्पेक्ट करून की आलाय का मॅक्स लेंथ. बघा मॅक्स लेंथ आलाय, आणि आपलं प्लेस होल्डर पण डायनॅमिक झालंय, दिसतंय आधार कार्ड. तेच आता पॅन कार्ड करून बघूया. आता तो काय जाणार, एल्स ब्लॉक, सेकंड इफ एल्स मध्ये सेकंड कंडिशन एक्झिक्यूट होणार. बघा पॅन, हे आलं, आणि मॅक्स लेंथ पण बघूया, आलं 10. सो पहिला टास्क झाला आपला. बट ड्रॉपडाऊनच्या चेंजवर आपण डायनामिक प्लेस होल्डर केला आणि मॅक्स लेंथ पण सेट केली त्याची. बघा आता समजा पॅन कार्ड आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा आता मी टाईप करतोय, पण त्याच्या जास्ती टाईप नव्हते, कारण मॅक्स लेंथ किती म्हटलं, 10. पण तेच जर आता आधार कार्ड म्हटलं, सो माझी मॅक्स लेंथ किती सेट होणार, 12. दिसतंय, अजून 3 लेटर टाईप करू शकलो मी, 2 लेटर. सो आपण बेस्ड ऑन द ड्रॉप डाऊन आपण एका टेक्स्ट बॉक्सची मॅक्स लेंथ डायनामिक केली. अजून एक करू शकतो, की आता लेट से युजरनी आधार कार्ड केलं, आधार कार्ड टाकलं, पण नाही त्याला चेंज करायचं पॅन कार्ड. आता जसं मी व्हॅल्यू चेंज करतो, ह्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू एमटी व्हायला पाहिजे का? बघा मी काय म्हटलं, लेट से युजर टाईप करतो, युजरनी सिलेक्ट केलं होतं आधार कार्ड, त्यांनी आधार कार्डची पूर्ण व्हॅल्यू टाकली. मग त्याला वाटलं की नाही, आधार कार्ड मला नाही प्रोव्हाइड करायचं, मी पॅन कार्ड करणार. सो समजा त्यांनी ऑप्शन चेंज केला, सो या टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू होती, या व्हॅल्यूला काही अर्थ उरला का आता? नाही. राईट. सो हे नॉर्मली ह्या एका हे एवढंसं जे लिहिलं ना, याची एक तिकीट बनते. ऍक्च्युली आम्ही जेव्हा काम करतो ना अप्लिकेशनमध्ये, कंपनीमध्ये, ह्या एवढ्याशा गोष्टीची एक तिकीट भेटते, त्यासाठी आम्हाला 1 दिवस भेटतो. समजलं? एवढ्याशा छोट्याशा गोष्टीचे आम्हाला 1 दिवस भेटतात काम करण्यासाठी. पण पण ते फक्त काम करण्याचे नाही, टेस्टिंग,
अनालिसिस असं आता एक छोटंसं आहे, पण थोडंसं आमच्या ॲप्लिकेशनमध्ये खूप सारे रूल्स पण असतात, चेक करावं लागतं. कधी कधी काय होतं, त्या फाईलपर्यंत जातपर्यंतच आम्हाला 2 तास लागतात, की हा टेक्स्ट बॉक्स कुठे आहे, कोणत्या कंपोनंटमध्ये आहे ते शोधतपर्यंतच आम्हाला 2 तास लागतात. म्हणून आता वाटताना दिसतंय की अरे याच्या चेकवर फक्त टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू एम्प्टी करायची, पण कधी कधी होतं कसं, आमचे प्रोजेक्ट खूप मोठे असतात. सो त्या पर्टिक्युलर पेजपर्यंत पोहोचायलाच आम्हाला वेळ लागतो, त्यामुळे तेवढा वेळ दिलेला असतो. ओके. सो आता आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉपडाऊनच्या चेंजवर आपल्याला टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू एम्प्टी करायची आहे. सो कुठे कोड लिहिला पाहिजे मी आयडियली सांगा. टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू एम्प्टी करायची आहे, कुठे कोड लिहिला पाहिजे मी? फंक्शनच्या स्टार्टिंगला लिहिला पाहिजे, इफमध्ये, या इफमध्ये लिहिला पाहिजे, या इफमध्ये लिहिला पाहिजे, की इफ एल्स नंतर लिहिला पाहिजे, किंवा कोड लिहिला पाहिजे मी? स्टार्टिंगला पेजच्या वरती. राईट, स्टार्टिंगलाच लिहिलं पाहिजे. जसं ड्रॉपडाऊनची व्हॅल्यू चेंज झाली, मी काय केलं पाहिजे, माझ्या टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू एम्प्टी केली पाहिजे. परत ही लाईन आहे माझी टेक्स्ट बॉक्स सिलेक्शनची, याला इथे इक्वल, सॉरी, डॉट व्हॅल्यू इक्वल टू एम्प्टी करायचं म्हणजे काय, डबल कोट्स किंवा सिंगल कोट, म्हणजे याच्यात काहीच व्हॅल्यू नाही आहे. चेंज, सेव्ह करू, चेक करूया आता. पॅन कार्ड केलं, लेट्स मी काहीतरी व्हॅल्यू टाकली, जशी व्हॅल्यू चेंज केली बघा, टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू एम्प्टी झाली. असे छोट्याशा टास्कमध्ये सुद्धा असे वेगवेगळे वेगवेगळे सिनॅरिओ बनत जातात. ठीक आहे, हा आपण ऍड करून देऊया. ऑन चेंज ऑफ आयडेंटिटी ड्रॉप डाउन सिलेक्शन, एम्प्टी द टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू. ठीक आहे, हा पण टास्क वाढला आपला. त्यानंतर काय करायचं होतं, व्हॅलिडेटच्या क्लिकवर आपल्याला आता चेक करायचं की याच्यात आता आधार कार्ड असू द्या, आधार कार्डमध्ये तर ठीक आहे, पूर्ण काय पाहिजे, नंबर पाहिजे, आणि इथे काय पाहिजे आपल्याला, पॅन कार्डमध्ये एक प्रॉपरली फॉर्मॅट असतो तो चेक करायचा आहे. सो यासाठी गुगलची हेल्प घेऊन आता कसं सॉल्व्ह करायचं, पहिला ठीक आहे, पहिल्या आधार कार्डमध्ये काय चेक करायचं आहे, की सगळे इंटिजर आहे का, आणि मॅक्स त्यांनी जे कॅरेक्टर्स टाकले त्याची लेंथ किती आहे, 12. ओके, हे आधार कार्डच्या वेळेस आता चेक करूया. व्हॅलिडेट या बटनच्या क्लिकवर आपण फंक्शन लिहूया, सो ऑन क्लिक, किंवा व्हॅलिडेटच नाव देऊया, व्हॅलिडेट इनपुट कार्ड नंबर, जो युजरने इनपुट कार्ड नंबर टाकलाय त्याला व्हॅलिडेट करूया. फंक्शनचं नाव, राऊंड ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट. ओके. आता इथे परत मला ड्रॉपडाऊन मध्ये व्हॅल्यू काय सिलेक्टेड आहे ते चेक करावं लागेल, बरोबर ना, कारण त्यावरच कोडिंग लिहिणार आहोत आपण. सो परत ही जी लाईन आहे ती ऍज इट इज मला लागेल इकडे. ठीक आहे, इथे काय होणार, युजरनी कोणतं ड्रॉपडाऊन सिलेक्ट केलंय, म्हणजे काय आयडेंटिटी प्रूफ सिलेक्ट केलाय ते भेटलं. परत इफ कंडिशन, सो इफ, आता हे ॲज इट इज मी कॉपी पेस्ट करतोय. आता हा रिपीटेड कोड दिसतोय, याला मग ऑप्टिमाइज करून बघूया. आपलं ह्या सेशन्स घेण्याचं मागचं कारण काय, की कमीत कोड कसा आपण ऑप्टिमाइज करू शकलो पाहिजे, रिपीटेड कोड कसा दुसऱ्या फंक्शनमध्ये टाकता आला पाहिजे. सो अप्रोच असा ठेवायचा की पहिले जितकं जसं तुम्हाला माहिती आहे तसं लिहत जायचं, मग बघायचं की कोणता कोड आपण वेगवेगळ्या फंक्शनमध्ये मूव्ह करू शकतो, म्हणजे तुमचा कोड प्रॉपरली वेल ऑर्गनाइज दिसेल. ओके. आता सो इथे आधार कार्डसाठी आता मला काय चेक करायचं आहे, की आधार कार्ड समजा असेल, युजरनी समजा आधार कार्ड सिलेक्ट केलं, तर मला काय चेक करायचं, पहिले टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू टाकली आहे त्याचा डेटा टाईप काय आहे, नंबर पाहिजे. राईट, सगळं काही नंबर असेल, आणि त्याची लेंथ किती असेल, 12 डिजिट. सो पहिले टेक्स्ट बॉक्सची डेटा व्हॅल्यू रीड करून घेऊया. ही टेक्स्ट बॉक्सची आयडी आहे, सो वॅर कार्ड नंबर इज इक्वल टू डॉट व्हॅल्यू. ठीक आहे, या कार्ड नंबरमध्ये काय चेक केलं मी, की टेक्स्ट बॉक्समध्ये जी व्हॅल्यू आहे ती ऑब्व्हियसली टेक्स्ट बॉक्समध्ये नंबर जरी असेल आणि व्हॅल्यू डॉट व्हॅल्यू जर केला आपण, तर आपल्याला काय भेटतं, डबल कोट्समध्ये भेटते. सो यालाच आपण, आता आपल्याला माहिती आहे आधार कार्डमध्ये सगळे व्हॅल्यूज काय पाहिजे, इंटिजरमध्येच पाहिजे. सो आपण काय करूया, इथे नंबर टाकूया किंवा पार्सेंट टाकूया. आता पार्सेंट आणि नंबरचा जो डिफरन्स होता आपण बघितलाय, की पार्सेंट असेल आणि तुमच्या टेक्स्ट बॉक्समध्ये समजा कॅरेक्टर असेल तर तुम्हाला काय भेटतं, नॉट अ नंबर भेटतं, पण नंबर असेल तर ते 0 देतो. ते चेक करतोय आपण आता. ठीक आहे, मी इथे डिबगर लावतो, चेक करूया पार्सेंटनी काय होतं. ठीक आहे, लेट्स से मी आधार कार्ड सिलेक्ट केलं आणि कॅरेक्टर टाकले व्हॅलिडेटच्या, सॉरी डिबगर नाही, व्हॅलिडेटच्या क्लिकवर.
कार्ड नंबर मध्ये काय आलं, NAN. ऑब्व्हियसली कॅरेक्टर्स आहे, नॉट अ नंबर आहे, बरोबर. सो पार्सिंट, म्हणून लक्षात ठेवा पार्सिंट केव्हा यूज करायचा, नंबर केव्हा यूज करायचं. ओके. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे नंबरच येणार आहे डबल कोट्सच्या आतमध्ये, तेव्हा तुम्ही नंबर यूज करा. पण यू आर नॉट शुअर की नंबर पण येऊ शकतो आणि कॅरेक्टर पण येऊ शकतो, आणि तुम्हाला चेक लावायचं की नंबर आहे की नाही, सो पार्सिंटच यूज करायचं. नंबरनी चालणार नाही, ब्रेक होणार तुमचा कोड. ठीक आहे, कारण कॅरेक्टर जरी असेल तरी नंबर काय करतो, 0 देतो बाय डिफॉल्ट. ठीक आहे. सो आता पहिला चेक झाला आपला की नंबर आहे की नाही. सो इफ कार्ड नंबर या व्हेरिएबलमध्ये आपल्याला आता NAN आहे की नाही हे चेक कसं करायचं, इज NAN नावाची फंक्शन आहे, बरोबर. आणि याला ही व्हॅल्यू पाठवायची. सो या व्हेरिएबलमध्ये समजा NAN असेल तर आपल्याला ट्रू भेटतं. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, उलट्या कंडिशन इक्वल टू फॉल्स सोबत लावायचं आहे. म्हणजे समजा NAN नाही आहे तर आतमध्ये जाईल. अजून कोणती कंडिशन चेक करायची आहे, ही कंडिशन झाली ज्याच्यात आपण काय चेक केलं की नंबर आहे की नाही. अजून कोणती कंडिशन चेक करावं लागेल आधार कार्डच्या केसमध्ये, 12 डिजिट आहे का लेंथ. काय, नंबर ऑफ 12 डिजिट कॅरेक्टर्स, लेंथ. नंबर ऑफ कॅरेक्टर म्हणजे 12 डिजिट आहे की नाही. सो टेक्स्ट बॉक्सच्या व्हॅल्यूमध्ये 12 डिजिट आहे की नाही हे कसं ओळखतात, दुसरी कंडिशन, कार्ड नंबर डॉट, आता कार्ड नंबर नाही चालणार कारण याच्यात आपल्याला समजा काय म्हणतो त्याला नल आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली ही कंडिशन झाली, ही समजा ट्रू झाली तरच हा ऍडिशनल चेक करायला जाईल. बघूया लिहून, कार्ड नंबर डॉट लेंथ नाही चालणार कारण आपण काय केलं आता स्ट्रिंग नंबरमध्ये कन्वर्ट केलाय. स्ट्रिंग मध्ये एक प्रॉपर्टी आहे डॉट लेंथ, तो काय करतो, तुमच्या स्ट्रिंग मध्ये किती कॅरेक्टर आहे तो देतो. ठीक आहे. अजून एक कंडिशन टाकूया ह्या सगळ्याच्या आधी की टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू आहे की नाही. ठीक आहे, आता मी काय करतो ह्या व्हेरिएबलला अजून एका वेगळ्या व्हेरिएबलमध्ये टाकूया, वॅर इनपुट नंबर इज इक्वल टू. ठीक आहे, थोडंसं कोड स्ट्रक्चर अजून चेंज करतो. आता ह्या व्हेरिएबलमध्ये काय केलं, टेक्स्ट बॉक्सची डायरेक्ट व्हॅल्यू रीड केली. आता पहिला चेक काय करायचा मला, इफ इनपुट नंबर म्हणजे टेक्स्ट बॉक्समध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे नॉट इक्वल टू एम्प्टी, म्हणजे टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू आहे काहीतरी, एम्प्टी नाही आहे. हा पूर्ण कोड आता आतमध्ये टाकूया. ठीक आहे, थोडंसं फॉर्मॅट करूया मग लक्षात येईल. फॉर्मॅट नाही झाला, हा याचा बरोबर काय, पूर्ण पेज फॉर्मॅट करूया. बघा आपण काय केलं, पहिल्या टेक्स्ट बॉक्समध्ये टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू डायरेक्टली रीड केली आणि ती एका व्हेरिएबलमध्ये ठेवली. इथे चेक केलं की टेक्स्ट बॉक्स एम्प्टी तर नाही आहे ना, इनपुट नंबर नॉट इक्वल टू एम्प्टी. पहिला हा चेक टाकला की टेक्स्ट बॉक्स एम्प्टी तर नाही आहे एम्प्टी तर आतमध्ये जाणार. मग काय केलं, आता हे लाईन परत इथे हे लाईन लिहायची आहे का, की इथे काय लिहू शकतो, इनपुट नंबर. इनपुट इनपुट नंबर. नंबर, कारण टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू रीड करून ठेवली आपण ऑलरेडी, मग हे इथे टाकू शकतो. ओके, मग टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू आपण कन्वर्ट केली नंबरमध्ये. मग हा इफ स्टेटमेंट टाकला की इफ नॉट नन आहे का, नॉट नन नसेल म्हणजे फॉल्स असेल तर कार्ड नंबर, आता आपल्याला इनपुट नंबर डॉट लेंथ, इनपुट नंबर मध्ये काय होतं, डायरेक्ट टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू होती म्हणजे स्ट्रिंग होतं, राईट. सो स्ट्रिंग मध्ये मी डॉट लेंथ ही मेथड चालते. डॉट लेंथ इक्वल टू 16 असेल तर, सॉरी 12 असेल तर. ओके, आता इथे चेक करूया. समजा हे असेल तर आपल्याला काय करायचं आहे, एखाद्या H1 टॅग मध्ये प्रॉपरली दाखवूया. या डिवच्या खाली, ठीक आहे, मी परत एक रो घेतो, फॉल 12, याच्यात H1 घेऊया, याला आयडी देऊया व्हॅलिडेट टेक्स्ट. ओके, आणि या व्हॅलिडेट टेक्स्टमध्ये आपण आपलं काहीतरी प्रिंट करूया की यस डॉक्युमेंट प्रोव्हाइडेड इज करेक्ट. गेट एलिमेंट बाय आयडी राउंड ब्रॅकेट डबल कोट डॉट इनर टेक्स्ट इज इक्वल टू, इथे लिहूया आधार कार्ड इज व्हॅलिड. ओके, आणि याच्या एल्समध्ये म्हणजे एक तर नंबर नसेल तरी तो एल्स मध्ये जाणार, म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन समजा सॅटिस्फाईड नाही झाल्या तर तो एल्स मध्ये जाणार. आणि इथे करूया त्याला आधार कार्ड इज इनव्हॅलिड.
ओके. आणि हा जो एल्स होता, हा जो इफ आहे, हा इफ कशाचा होता, की टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू आहे की नाही. टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यूच नसेल तर काय अलर्ट दाखवावं लागेल. एंटर व्हॅल्यू. राईट. एंटर सम व्हॅल्यू असं काहीतरी दाखवावं लागेल ना. एंटर आधार कार्ड. डिबग करूया आता हा कोड प्रॉपरली करतोय की नाही काम. ठीक आहे. प्रॉपरली पहिल्यांदा जेव्हाही कोड करतो तेव्हा प्रॉपरली डिबग करून घ्यायचं. आधार कार्ड नंबर आता मी कॅरेक्टर टाकतोय, 12 डिजिट टाकतोय वाटल्यास. ठीक आहे. व्हॅलिडेट. आता पहिला कोड बघा. टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू, आधार कार्डचं सिलेक्शन झालं, टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू रीड केली, नॉट एम्प्टी आहे. बरोबर, व्हॅल्यू आहे ना, नॉट एम्प्टी आहे, तो आतमध्ये जाणार. आता इथे चेक केलं, कार्ड नंबरमध्ये एन एन भेटलं. आता ही कंडिशन बघा, इज एन एन ट्रू आली. इक्वल टू फॉल्स आहे का याची, नाही, कारण की आपल्याला ट्रू भेटलाय ना. या व्हेरिएबलमध्ये काय एन एनच आहे. सो इज एन एन चेक केलं की एन एन आहे का. सो ऑब्व्हियसली ट्रू भेटलं. तर एकच कंडिशन फॉल्स झाली तर तो दुसरी कंडिशन चेकच करायला नाही जाणार. एल्समध्ये जाणार, आधार कार्ड इज नॉट व्हॅलिड आलं. आता प्रॉपर डेटा टाकूया, 1111 22 22 33 33. आता एक डिजिट कमी टाकतो मी. दुसरी कंडिशन चेक करतोय आपण. ठीक आहे. आता आधार कार्ड प्रॉपर आहे, इंटिजरमध्ये कन्वर्ट पण झाला. ही पहिली कंडिशन ट्रू होणार. फॉल्स आलं, कारण याचा आउटपुट काय आहे, फॉल्स आहे ना. इज एन एन नाही आहे आता या व्हेरिएबलमध्ये. पण आता ही कंडिशन फॉल्स होणार. इनपुट नंबर डॉट लेंथ बघा किती आलं, 11. कारण टेक्स्ट बॉक्समध्ये मी काय टाकलं, 11च डिजिट टाकले. आणि कम्पेअर कशासोबत करतोय, 12. स्टील एल्समध्येच जाणार, इनव्हॅलिडमध्ये. पण आता समजा मी एक डिजिट टाकला आणि व्हॅलिडेट म्हटलं, तर माझं दोन्ही कंडिशन ट्रू होणार आणि मग आतमध्ये जाणार. आला. असा कोड करतो आपण. जसं हे आधार कार्डसाठी लिहिलं तसंच आता पॅन कार्डसाठी करूया. आय होप हे समजलं असेल. एक वन बाय वन प्रॉपरली आपण कंडिशन लिहिलंय. सो हा कोड कशाचा झाला, आधार कार्डचा. तसंच आता सेकंड एल्सिफ, दुसरी कंडिशन जिथे सिलेक्टेड, ऑलरेडी लिहिलंय ना आपण, कॉपी करूया. इथे आता आपल्याला काय करायचं, पॅन कार्डसाठी असं तर काही नसतं की फक्त नंबर्स आहे का, त्याच्यात कॉम्बिनेशन असतं कॅरेक्टर आणि वर्डचं. सो जावास्क्रिप्टमध्ये जे असे कॉम्बिनेशनवाल्या गोष्टी असतात ना, त्याला म्हणतात रेग्युलर एक्सप्रेशन. ज्यांनी इंजिनिअरिंग केलंय त्यांना रेग्युलर एक्सप्रेशन माहीत असेल. रेग्युलर एक्सप्रेशन फॉर पॅन कार्ड इन जावास्क्रिप्ट. ठीक आहे. कोणतंही ओपन करा, तुम्हाला कोणीही देऊन देईन पॅन कार्डचं रेग्युलर एक्सप्रेशन. काय म्हणतो, पहिले 5 कॅरेक्टर पाहिजे, ते पण कॅपिटल ए टू झेड. मग 4 नंबर पाहिजे आणि मग लास्ट कॅरेक्टर एक पाहिजे कॅपिटलच. सो याचं रेग्युलर एक्सप्रेशन बघा. इझी वालं नाही आहे का कोणतं, ठीक आहे, हे यूज करूया. हे रेग्युलर एक्सप्रेशन असं दिसतं. आणि स्मॉल ए टू झेड का बरं म्हटलं, फक्त कॅपिटल पाहिजे होतं. चेक करूया दुसरं. स्मॉल का बरं म्हटलं आहे. आणि ठीक आहे, टेस्ट करूया. बघा याला रीड कसं करायचं. ए टू झेड, लेंथ किती, 5. 0 to 9 इंटिजर किती, लेंथ 4. मग परत ए टू झेड, लेंथ किती, 1. हे असं आपलं हे बनतं. ठीक आहे. मी हे ॲज इट इज कॉपी पेस्ट करतो. बघा प्रत्येक कोड गुगलवरती अवेलेबल असतो जसाच्या तसा. मी हा पूर्ण कोड वाटल्यास उचलून दाखवतो. ठीक आहे. हा पूर्ण कोड उचलतो आणि इथे टाकतो. एकच मिनिट, परत फॉर्मॅट करू द्या. आता मला चेंज काय करायचं आहे, हे जे इथे लिहिलं होतं ना, माझा पॅनचा नंबर, तो कुठून भेटणार आहे मला, इथून टेक्स्ट बॉक्सच्या व्हॅल्यूमधून. हे रीड करतो आणि इथे टाकतो माझा पॅनचा नंबर, दॅट्स इट. ओके. आणि हा जो आपला कोड होता हा कॉपी करूया. व्हॅलिड पॅन नंबरच्या जागी इथे लिहूया, पॅन नंबर इज व्हॅलिड. आणि एल्समध्ये टाकूया, पॅन नंबर इज इनव्हॅलिड. चेक करूया काम करतं का. गुगलचा जसा कोड उचलला तसा टाकलाय मी. चेक करूया काम करतो की नाही. ठीक आहे. पॅन कार्ड सिलेक्ट केलं. आता
ABCDE 5 कॅरेक्टर झाले, 1 2 3 4 आणि एक काय म्हणतो अल्फाबेट परत. व्हॅलिडेट व्हॅलिडेट म्हणतोय, आता चुकीचं करून बघूया. इनव्हॅलिडेट म्हणतोय. आलं. काहीतरी एक्स्ट्रा केलं का मी? गुगल केलं. गुगल मधल्या पहिल्या साईटमध्ये जो कोड भेटला तो ऍज इट इज उचलला आणि टाकला. फक्त मला व्हॅल्यू, माझी टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू जी होती ते टाकावं लागली इथे. सो बघा, म्हणजे तुम्ही गुगल समजा यूज करणं शिकले तर तुमचं काम, आता हे जो कोड असतो, कोणाच्या डोक्यात क्वेश्चन येऊ शकतो की हा कोड कसा पाठ करायचा. हे पाठ नसतं करायचं, नेहमी गुगलवरनच सर्च करायचं असतो. 12 वर्षाचा एक्सपिरियन्स वाला माणूसही गुगलवरनच सर्च करतो. हे पाठ करण्यावाली गोष्टच नाही आहे. ओके. काही गोष्टी असतात ज्या गुगलवरूनच घ्यावं लागतं. काही काय, आपण जेवढं डेव्हलपमेंट करतो ना त्याच्यातलं 80% कोड हा एक तर आपण दुसऱ्या प्रोजेक्टमधून कॉपी पेस्ट करतो किंवा गुगलमधून रेफरन्स घेतो. 20%च कोड आपण स्वतःहून लिहितो. नॉर्मल सिनॅरिओमध्ये आम्ही जेव्हा काम करतो तेव्हाची गोष्ट सांगतो. इकडून तिकडून कॉपी पेस्ट करा, त्याला आपल्या चेंजेसनुसार यूज करा, संपला टास्क. ओके. आता हे जे आपण कंडिशन लिहिले एमटी आहे की नाही हे परत मी इथे लिहू शकतो, पण परत तेच रिपीट नाही करत मी आता. ओके. सो हा सगळा कोड कशात टाकायचा, इफ नॉट इक्वल टू एमटीच्या याच्यात. दॅट्स इट. समजलं. असं आपण कोड करतो कोणत्या टास्कचा. समजलं. आता इथे अजून एक गोष्ट करू शकतो. आता थोडंसं बघा अजून, जसं आम्हाला टास्क भेटतात आमचे टास्क कसे असतात. आता समजा आधार कार्ड टाकलं आणि युजरनी करेक्ट आधार कार्ड टाकलं, व्हॅलिडेट केलं, ठीक आहे, कार्ड इज व्हॅलिड येत आहे, ठीक आहे, आणि एक डिजिट कमी टाकला, व्हॅलिडेट केली, इनव्हॅलिड येत आहे. पण याच्यात बघा बरं काय अजून करू शकतो आपण एक्स्ट्रा. आउटपुट तर करेक्ट आलं, पण अजून काय वाटतं काय इम्प्रूव्हमेंट असू शकते याच्यात, किंवा काय करू शकतो एक्स्ट्रा गोष्ट आपण. बघा परत सांग. इनव्हॅलिड असेल तर रेड ह्याच्यात काही दिसलं पाहिजे. करेक्ट. सो इनव्हॅलिड असेल मेसेज करेक्ट येतोय, व्हॅलिड असेल तर ग्रीन कलर दाखवा, इनव्हॅलिड असेल तर रेड कलर दाखवा, म्हणजे युजरला कसं एकदम क्लिअरली समजतं. बरोबर. रेड कलर आपण व्हॅलिडेशनसाठी का बरं यूज करतो, की युजरचं एकदम पटकन लक्ष गेलं पाहिजे. सो जेव्हाही आमचे स्क्रम मास्टर किंवा प्रोजेक्ट मॅनेजर तिकीट बनवतात किंवा बिझनेस ओनर आमचे तिकीट बनवतात, सो ह्या गोष्टी खूप हे म्हणजे आमच्या ज्या तिकीट बनतात जिरामध्ये, त्यात प्रत्येक टास्कमध्ये अशा गोष्टी लिहिलेल्या असतात की व्हॅलिडेशन मेसेज शुड बी लाईक इन रेड कलर ऑर समथिंग. म्हणजे हे स्पेसिफिकली सांगत नाही आता, कारण इम्प्लिमेंटेशन करताना मी बाय डिफॉल्ट ते गृहीत धरून करतो, पण काही तिकीटमध्ये लिहिलं पण असतं एक्सप्लिसिटली. ते करून घेऊया. सो आपण कुठे केलं, इनव्हॅलिड. सो इथे काय करायचंय, फक्त आपल्याला डायनामिक कलर ऍड करायचा आहे. सो आधार कार्ड इज इनव्हॅलिडच्या डॉट स्टाईल डॉट कलर इज इक्वल टू रेड. ठीक आहे, आणि वरती हिरवा करूया. चेक करूया, इकडे पण रेड लागेल ना खाली. इनव्हॅलिड आलं. थोडंसं आता मोर प्रॉमिसिंग वाटतंय. आता कोड ऑप्टिमायझेशन कडे जाऊया. आता प्रॉपरली लक्ष द्या आणि बघा काय काय ऑप्टिमाइज करू शकतो किंवा वेगळीकडे मूव्ह करू शकतो. आता पहिले हे पण लावून देऊया, जसं हा चेक होता एल्स मध्ये की टेक्स्ट बॉक्स एमटी तर नाहीये, याचा पण चेक लावून देऊया. ठीक आहे, टेक्स्ट बॉक्स एमटी नाही आहे तर हा आतमधला कोड होणार, आणि एमटी असेल तर हे खाली जाऊ देऊया एल्स मध्ये. या इफचा एल्स व्हॅलिडेशन मेसेजसाठी एंटर पॅन कार्ड आणि रेड कलर. थोडंसं झूम कमी करूया. बघा सांगा आता काय काय कोड आहे जो आपण वेगळ्या फंक्शन मध्ये टाकू शकतो. बघा पहिले आत्ता जो आपण कोड लिहिला, ह्या ही जी लाईन आहे व्हॅलिडेशन मेसेजवाली, व्हॅलिडेशन दाखवण्यावाली, हे दोन लाईन, हे हे याचा आपण एक वेगळा फंक्शन बनवू शकतो काय. बघा नथिंग बट बघा ना, हे ऑलमोस्ट सेम आहे. हे एवढं चारी 6 जागी बघा सेम आहे, 5 जागी वेगवेगळ्या आहे. फक्त काय चेंज होत आहे, टेक्स्ट आणि कलर. आता ह्याच
एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 10 लाईनचा कोड आपण अननेसेसरी रिपीट रिपीट करतोय. तर याला मी एका वेगळ्या फंक्शनमध्ये टाकू शकतो, ज्याला दोन पॅरामीटर असतील, टेक्स्ट आणि कलर. समजत आहे का? दिसतंय ना तुम्हाला? सरळ सरळ 6 लाईनचा कोड आहे. काय चेंज होत आहे? फक्त टेक्स्ट आणि कलर तर चेंज होतोय. मग हे 6 वेळा लिहिण्यापेक्षा याला मी एका वेगळ्या फंक्शनमध्ये पाठवू शकतो, ज्याला मी पॅरामीटर पाठवेल की बाबा टेक्स्ट काय लावायचं आणि कलर काय लावायचा आहे. बरोबर? येस सर. ऑप्टिमाइज म्हणजे काय? आपण नंबर ऑफ लाईन ऑफ कोड कमी करायला बघतोय ना. एक फंक्शन क्रिएट करूया. फंक्शन, त्याला म्हणूया शो व्हॅलिडेशन मेसेज. ओके. आता हे जे लाईन ऑफ कोड होतं हे आम्ही ॲज इट इज कॉपी करतो, इथे पेस्ट करतो, आणि याला आता दोन पॅरामीटर राहणार. पहिला असेल मेसेज आणि कलर. ठीक आहे. आता हा जो मेसेज येईल हा इथे टाकूया याच्या जागी, आणि हा कलर इथे स्टॅटिकच्या जागी डायनामिक. आता माझा हा फंक्शन कसा आहे? या फंक्शनला समजा मी मेसेज पाठवला आणि कलर पाठवलं तर माझं डायनामिक व्हॅलिडेशन दिसेल. सो बघा, आता हा जिथे जिथे आपल्याला हे गोष्ट पाहिजे होती, फंक्शन कॉल करायचा, हे व्हॅल्यू पहिल्या पॅरामीटरमध्ये जाईल, दुसऱ्या पॅरामीटरमध्ये हे जाणार माझा कलर. ह्या दोन लाईनचं आता काही काम नाही. बनवलं आपण, कितीतरी लाईनचा कोड कमी केला आपण. असा तुम्हाला थोडासा विचार करावा लागतो कोड करताना. कितीतरी लाईनचा कोड वाचवला आपण. ग्रीन, समजलं? बघूया का सेम काम करतंय की नाही. आलं? राईट, सेम काम करतोय. सो आपण काय केलं, आपला फंक्शन जो रिपीटेड लाईन ऑफ कोड होता तो काय केला, वेगळ्या फंक्शनमध्ये टाकलं. आता या फंक्शनला प्रॉपरली लक्ष द्या. अजून काय कमी करू शकतो याच्यातलं? काय वाटतंय की रिपीटेड होत आहे, किंवा तो कोड आपण थोडासा प्रॉपर केला की 2-4 लाईन कमी होईल? बघा, दोन्ही इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये आपण टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू रीड. लेंथ. हा, नाही वेट, पहिलं साधावाला सांगतोय. दोन्ही इफ कंडिशनमध्ये आपण काय केलं, टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू रीड केली आणि एमटी आहे की नाही ते चेक केलं. बघा, ही लाईन आणि ही लाईन, हा एल्स बॉक्स आणि हा एल्स बॉक्स कॉमन आहे. फक्त इथे मेसेज चेंज होते, पण ठीक आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड दाखवण्याची गरज नाही. प्लीज एंटर सम व्हॅल्यू असंही दाखवू शकतो. सो आपण हे जे लाईन आहे इनपुट नंबर, हे आपण वरती टाकू शकतो इफच्या वरती, आणि या हा पण इफ जो कंडिशन आहे हा पण इथेच टाकू शकतो. समजा एमटी नाही आहे टेक्स्ट बॉक्स, तरच हे खाली करू ना, नाही तर काही करायची गरजच नाहीये. मग हा जो इफ आणि एल्स आहे हा आता आतमध्ये जाणार, आणि इथलं जे आतमधला अननेसेसरी आपण कोड लिहिला हा काढून टाकूया. काहीतरी चुकलं आपलं. Wait. हा पहिला इफ आला, एल्स झाला. समजा इनपुट एमटी नाही आहे, तर आतमध्ये गेला, आधार कार्डचा चेक आला. ठीक आहे, हा इफ संपला. आता ह्या एल्सची गरज नाही आहे. हा एवढा झाला, याचं इफ इथे आलं. त्यानंतर दुसरा एलसीफ आपला पॅन कार्डचा. क्लोज होतोय, एकदा फॉर्मॅट करून घेऊया, मग प्रॉपरली दिसेल.
बघा आता मी काय केलं, जे आपण दोन्ही ड्रॉपडाऊनच्या चेंजवर म्हणजे इफच्या आतमध्ये आपण कोड लिहिला होता तो आता मी काय केलं बाहेर टाकला. म्हणजे माझा इनपुट नॉट इक्वल टू नलचा चेक काय झाला, एकच झाला. वेट, इथे पण डबल झाला, हे काढायचं आहे. ठीक आहे, परत फॉर्मॅट करूया. नेहमी फॉर्मॅट करत चला कोड. तुम्हाला तुमचा कोड प्रॉपरली असं फॉर्मॅटाईज दिसला ना की समजायला हार्ड नाही जात. बघा आता हा पहिला इफ चेक कशाचा लावला आपण, टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू आहे की नाही. ऑब्व्हियसली समजा टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यूच नाही आहे तर ह्या बाकीचा कोड रन करायची काही गरजच नाही आहे. सो हा इफ स्टेटमेंट इथेच गेला आणि एल्स मध्ये एकच एल्स ब्लॉक आला. आधी काय होतं, हे मल्टिपल होतं. आता इथे तो फक्त मेसेज काय असणार, कॉमन मेसेज असणार, प्लीज एंटर कार्ड नंबर. आधी काय होतं, हे रिपीट रिपीट होतं दोन्ही इफ इफ आणि एल्स मध्ये. आता तोच कोड काय झाला, वरती गेला. परत टेक्स्ट बॉक्सच्या व्हॅल्यूवाला कोड, हा इनपुट टेक्स्ट बॉक्सची व्हॅल्यू आपण आपल्याला ऑलरेडी याच्यात आहे. सो आता इथं हा जो व्हेरिएबल आहे टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू रीड करण्याचा परत गरज नाही. हे काढून टाकूया आणि इथे पॅन व्हॅल्यूच्या जागी आपल्या इनपुट नंबरची व्हॅल्यू. दॅट्स इट. सो आपण बघा किती हळूहळू हळूहळू कोड आपला कमी करत गेलो रिपीटेड वाला. अजून हा व्हेरिएबल, या व्हेरिएबलचं इथे काम आहे म्हणून ठीक आहे, पण हाच व्हेरिएबल समजा अजून कुठे यूज होणार असताना सो याला ग्लोबली ठेवलं असतं आपण इथे. फंक्शनमध्ये न डिक्लेअर करता ग्लोबली पण ठेवू शकत असतो. सो असा आपण कोड थोडा 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 ऑप्टिमाइज करत जातो. किंवा जेव्हा तुम्ही एखाद्या टास्कवर काम करता, मेक शुअर की पहिले तुम्ही साधा कोड लिहा, मग चेक करायचं की अजून कशा कशाला कमी करू शकतो, कोणता कोणता कोड आपण वरती नेऊ शकतो किंवा वेगवेगळ्या फंक्शनमध्ये टाकू शकतो. राईट, असा तुम्ही कोड केला पाहिजे. क्लिअर आहे.